हाय गाइस, वेलकम बैक टू अनफिल्टर्ड अमन। आज हम खड़े हैं सीएसएमटी के पास। जैसे कि आप देख सकते हैं हमारे पीछे बहुत ही सुंदर नज़ारा है सीएसएमटी का। जो भी मुंबई आए हैं इवनिंग में आकर के यहाँ का लाइटनिंग शो जरूर देखें। तो कमिंग बैक टू द टॉपिक, आज हम जाने वाले हैं आज़ाद मैदान। मुंबई में सबसे पहला ऐसा इवेंट होने वाला है जो आज तक मुंबई के इतिहास में नहीं हुआ। जी हाँ, तो अभी हम चलेंगे आज़ाद मैदान और आपको दिखाएंगे वो कौन सा इवेंट था। बिकॉज बोल करके मजा किरकिरा नहीं करना है। इट्स बेटर वी शुड गो एंड वॉच। टिल देन आप देख सकते हैं मुंबई का सीएसएमटी का नज़ारा कैसा है। So let's go to Azad मैदान and we'll show you the what event we are talking about। और बड़े बड़े लोग वहाँ पे आने वाले हैं। बड़े बड़े लोग बोले तो बड़े बड़े पॉलिटिशियंस और मिनिस्टर्स आने वाले हैं। तो आप उससे अंदाजा लगा सकते हैं कि इवेंट कितना बड़ा होने वाला है। तो कीप वॉचिंग। और हाँ भाई, जिन्होंने मेरा ब्लॉग अभी तक देखा नहीं और जिन्होंने मेरा पेज को अभी तक सब्सक्राइब नहीं किया, प्लीज सब्सक्राइब टू माई पेज। बिकॉज तुम्हारा भाई डेली अच्छा वीडियो बना रहा है और तुम लोग खाली देख रहे हो और सब्सक्राइब नहीं कर रहे हो, जिससे बहुत हर्ट हो रहा है। तो साला ये दुख का खत्म नहीं होता बे। प्लीज सब्सक्राइब टू माई पेज, सब्सक्राइब टू माई चैनल, सपोर्ट करो अपने भाई को, सर तुम्हारा भाई आगे बढ़ते रहे। शिवाजी राजे जन्माला येते। पित्याच्या अनुपस्थितीत त्या कवितेचं नाव आहे गुणी बाळ असा जागसी का अभिमानाचा झगझगता उत्सव। नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात। हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा। लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख। संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते। महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान। आता आपण अनुभव सत्य आणि आदर्शाचे प्रतीक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र। रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची शिकवण। रामनवमी हा केवळ जन्मोत्सव नाही, तो आहे सत्याच्या विजयाचा उत्सव। आज देशभरातील प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात सुरू आहे रामनामाचा अखंड गजर। आज अनुभवतोय आपण त्या आदर्शाचा भव्य दिव्य प्रकाश। जय श्रीराम, जय श्रीराम। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवशंभूंच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख। हे किल्ले आजही ताठ मानेने, अभिमानाने उभे आहेत। राजगड, रायगड, प्रतापगड, तोरणा, लोहगड, साल्हेर, शिवनेरी, सिंधुदुर्ग, जंजिरा, पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यातला प्रत्येक किल्ला सांगतो गाथा धैर्याची, रणनीतीची आणि स्वराज्य उभारणीची। या श्रींची इच्छा, गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी। धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य।
शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. पराक्रम, विद्वत्ता आणि स्वाभिमान यांचा संगम छत्रपती संभाजी महाराज. अत्यंत प्रतिकूल काळात त्यांनी शत्रूशी सामना करत स्वराज्याची पताका उंच ठेवली असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोमी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मुंबई खऱ्या अर्थानं स्वप्नांची नगरी, जिथं हातात एक साधी पिशवी घेऊन येणारा प्रत्येक माणूस उद्याच्या यशाचं स्वप्न पाहतो. जिथे बॉलिवूडचा झगमगाट आहे तिथेच डबेवाल्यांची शिस्त आहे. जिथे गगनचुंबी इमारती आहेत तिथेच चाळीचा एकोपा आहे. ही आहे आमची मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार आणि माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि जनकल्याणाच्या योजना या सर्व माध्यमातून घडतो आहे नवा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र आहे आकाशात रंगलेला हा अद्भुत सोहळा आपल्या उपस्थितीमुळे अधिकच खास झाला. या ड्रोन शोच्या माध्यमातून आपण अनुभवला महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा. आपल्या टाळ्या, आपला उत्साह यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आपले मनपूर्वक आभार. महाराष्ट्राचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उजळत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता जो शो बघितला ड्रोन शो तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालाय. यापूर्वी इतका भव्य शो या महाराष्ट्रामध्ये कधीच झाला नव्हता. मुंबईमध्ये तर नाहीच नाही. आणि यामध्ये 2000 ड्रोन्स होते. एकाच वेळी 2000 ड्रोन्स आकाशामध्ये घोंगावत होते आणि इतका तो सुंदर विहंगम दृश्य होतं. यासाठी माझे महाराष्ट्र शासनाला खूप खूप आभारी आहे. हे अविस्मरणीय क्षण आम्ही अनुभवण्यासाठी. आणि आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांचे पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी हा शो आमच्यासाठी आयोजित केला. थँक्यू. आणि सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.